10 दिवसामध्ये 1.5 लाख रुपये तिथून कमवले. ॲक्च्युअल प्रॅक्टिकलचे नॉलेज देतोय ना, धडे देतोय ना, ते बेस्ट आहेत. तर आसरा द्यायचा वेळ येतो तेव्हा घरच्यांनी मला ॲक्सेप्ट नाही केलं. माझ्या आईला तर मग नको, ती आजारी, तिला घरात नको, आणि आम्ही त्या वेशीवरती उभं होतो बाहेर. पण आम्हाला घरात घेतलं नाही, आणि ती आज चपलीवरून माझ्या आईची लायकी काढलेली. आज पण नरेन, तू एक दिवस खूप मोठा हो. त्यांनी जर असं माझ्यासोबत वागलं नसतं, आज माझ्यामध्ये हिंमत आली नसते, ऊर्जा आली नसते. नमस्कार, मी अमोल. टेलिकास्ट विथ RJ अमोल या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी आहे की सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म फक्त आणि फक्त स्वतःला रील्स बनवण्यासाठी किंवा थोडीशी हिरोगिरी करण्यासाठी नाही आहे, तर सोशल मीडिया उद्योगासाठी सुद्धा आहे. आणि असंच काहीतरी एक व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे, जे मिस्टर मोहब्बत चायवाला म्हणून ओळखले जायचे. आणि हा काही साधासुद्धा माणूस नाही, हा एक असा माणूस आहे जो अत्यंत गरीब आणि हालाकीची परिस्थिती बघून त्याच्यावरती मात करून घडलेला व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मिस्टर मोहब्बत चायवाला. ह्याकडनं सगळं जाणून घेऊया, ह्याची स्टोरी काय. पण आता सध्या तो उद्योगी नरेन म्हणून ओळखला जातो. तर आपल्यासोबत यावेळी उद्योगी पण आहे आणि मोहब्बत वाटणारा, एक चाय वाटणारा, एक लोकांना प्रेम देणारा हा मोहब्बत चायवाला सुद्धा आहे. खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल. कारण की हा माझ्यासाठी खूप मोठा एक स्टेज आहे माझ्यासाठी. आणि पहिल्यांदा माझा पॉडकास्ट कोणतरी करतंय हे माझ्या जीवनामध्ये मी एक्सपेक्टेशन पण ठेवली नव्हती का माझा पॉडकास्ट कोणी करेल. बट थँक्यू सो मच मला इथे तुम्ही हा स्थान दिल्याबद्दल, हा सन्मान दिल्याबद्दल. त्यामुळे खूप खूप तुमचा मी आभारी आहे. आभारी तर आम्ही तुमचे आहोत, कारण तुझे व्हिडिओ मी बघतो, तू इतक्या लोकांना इन्स्पायर करतो. आणि तुझी जी जर्नी आहे मला माहिती आहे. आपण थोडं फोनवरती बोललो, त्यानंतर मी याला अप्रोच केला, हा आला येते आणि आज आपण भेटतोय, आपसामध्ये बोलतोय. मला सगळ्यात आधी जाणून घ्यायला लागेल, उद्योगी नरेन हे नाव तर तुझं आत्ता पडलंय सोशल मीडियावरती, पण तुझं पूर्ण नाव काय, कुठे जन्म झालाय, फॅमिली बॅकग्राऊंड काय, कोण कोण आहेत, काय जर्नी आहे तुझी, आणि तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत आता? मी आता वडील, माझी वाईफ, माझी लहान मुलगी, असा तिघांचा आमचा परिवार आहे. आणि मम्मी माझी एक्सपायर झाली. ते जवळपास 10-12 वर्ष झाले. आणि परिस्थिती थोडी नाजूक होती. आणि आज जो हिंमत आली, आज जो बिझनेस करण्याची किंवा लाईफमध्ये काहीतरी बनायचंय, हा जो गोल आला ना, परिस्थितीमधून आलाय. मला परिस्थिती दाखवलाय. तर परिस्थितीतून भरपूर काही मी शिकलोय गोष्टी. त्यामुळं आज मनामध्ये जिद्द आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कोणती स्टेजला जाऊ शकतो, काही करायला तयार आहे. सो हेच आहे माझ्या मनामध्ये. आणि आज पण मी झिरोमध्ये, असं नाही की मी मोठा आज हिरो झालोय, मी आज पण त्याच लेवलला आहे. पण इथून मला पुढे जायचं आहे आणि त्याचाच मार्ग मी शोधत असतो का मला उद्या काय करायचंय, मला पुढे कसा ग्रो करता येईल. तर ह्या गोष्टी माझ्या दिमागात असतात. आणि त्यामुळे मी सोशल मीडियाचा एक यूज केला. आज बघतो मी सोशल मीडिया, तुम्ही पाहत असाल, तर आज झिरोपासून हिरो लोक झालेले आहेत. तर फक्त त्यांनी स्किलचा वापर केलाय. आणि त्याच प्रकारे मला वाटलं माझ्या बिझनेस सोबत मी असे रील बनवून लोकांपर्यंत पोहोचावं किंवा लोकांना मोटिवेट करावं. कारण की माझं एक रीलमधून एक मोटिवेशन असतं की माझ्यासारखे असे लाखो पोरं आहेत की जे आज संघर्ष करतात त्यांच्या आयुष्यासोबत, पण त्यांना मार्ग देणारा किंवा हिंमत देणारा कोण नाही. तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना थोडी हिंमत भेटेल, तरी त्यांना ते कुठेतरी आज आणि सुरू पण करतात. ऍक्च्युली रिझल्ट मिळतोय. पण खूप सारे लोक कनेक्ट होतात, फोनवरती बोलतात, दादा की खरंच तुझे रील पाहून आम्हाला कुठेतरी हिंमत आली. एक असा होता व्यक्ती का त्यांनी रेस्टॉरंट टाकलेला आणि तो जवळ म्हणजे बंद करण्याच्या याच्यामध्ये होता, पण दादा बोलतो तुझी रील पाहिल्यानंतर ना आज हिंमत आली ना, विचार केला का नाही बंद करायचा, चालू ठेवायचा. आणि ते माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण की माझ्या रीलनी, माझ्या एका बोलण्याने कोणातरी आयुष्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असेल, तर खरंच म्हटलं हे काम मला सार्थकी लागते आणि माझी मेहनत सार्थकी लागते. म्हणून मी आज म्हणजे युवा पिढीला पण सांगत असतो आणि स्वतःचा पण त्याच्यामध्ये बेनिफिट करत असतो. माझा जो छोटासा व्यवसाय आज लोकांपर्यंत पोहोचतोय, फक्त लोकांना क्युरियोसिटी तयार होते. जेव्हा मी सोशल मीडियावरती लोक बघतात मला, तेव्हा त्यांना क्युरियोसिटी येते काय यार मोहब्बतवाला चाय कोण आहे, काय आहे, कसं आहे. ऍक्च्युली माझा प्रोडक्ट लोकांना टेस्ट करत नाही, पण मला रील पाहून ते बघायला येतं क्युरियोसिटीमध्ये काय मोहब्बत कोण आहे, याचा चाय एकदा पिऊन बघू. आणि जेव्हा पितात तेव्हा खरंच बोलतात यार सच में मोहब्बत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सो
इतका आनंद होतो, इतका चांगला वाटतो. त्याच्यामुळे हा प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियाचा, त्याने मला जी ओळख निर्माण केली, आज जो मला स्थान दिलंय ना, ते फक्त आणि फक्त सोशल मीडियाने. सो तुम्ही आज इन्व्हाइट केलं फक्त त्याच्या माध्यमातून, नाही तर मी कोण आहे, तुम्ही कोण आहे, मला काहीच माहिती नव्हतं. सो त्यासाठी हॅट्सऑफ आहे सोशल मीडियाचा. कारण की मी प्रत्येक युवा पिढीला सांगतो, जो छोटा मोठा उद्योग करतो, धंदे करते, त्यांनी सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. ज्याच्याने त्याची इन्कम पण त्याला बेनिफिट झाला पाहिजे त्या गोष्टीचा. तर अशा प्रकारे तुम्ही सोशल मीडियाचा यूज करा आणि त्याच्यातून चांगला फायदा करून घ्या. बस एवढं माझं सांगणं आहे. अच्छा, मोहब्बत हे जे नाव आहे मिस्टर मोहब्बत, हे नाव कसं सुचलं आणि कोणी सुचवलं? ह्याच्या मागे काय बॅकग्राऊंड आहे, किंवा कोणी सांगितलं तुला की हे कर तर तुला यश मिळू शकेल आणि तुझ्या ब्रँडला किंवा तुझ्या स्वतःला पर्सनॅलिटीला ते सूट होतं का? ॲक्च्युली सर सांगायचं झालं ना, तरी ही जी सुरुवात झाली ना सर, एक जबाबदारीतून झाली. म्हणजे 2 महिन्यातून मला मुलगी माझी जन्माला येणार होती आणि त्या मुलीने बापाला एक मार्ग दाखवला. तो म्हणजे असा की 2 महिन्यानंतर मुलगी जन्माला येते, वाईफ प्रेग्नेंट आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे काही नव्हतं. म्हणजे 6 महिने माझ्या आईने मला म्हणजे बायकोने मला सपोर्ट केला. त्यानंतर त्या जॉब सुटल्यानंतर म्हटलं तर काय करावं, पैसे नाही काय नाही, आणि स्वाभिमान नडतो का कोणाकडे पैसे मागायचे नाही, कोणाकडे घ्यायचं नाही. आपण बाप म्हणून म्हणजे कॅपेबल पाहिजे आपण. त्यामुळं काय करायचं डोकं चालत नाही. छोटे मोठे व्यवसाय करायचो, त्याच्यामध्ये सगळे फायनान्समध्ये लॉसमध्येच झालं. काय करायचं आणि कोणाकडे मागणं म्हणजे मला ते कधीच पडलं नाही. सपोर्टला होते तेव्हा लोक विचार करायचे. म्हणजे आमची जत्रा येते म्हसा यात्रा, तुम्ही ठाण्यामध्ये जी खूप प्रसिद्ध आहे, ती 10 दिवसाची यात्रा असते. तर लोक तिथे फिरण्याचा विचार करायचे. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये आला की यार, ह्या जत्रेमध्ये जाऊन मी काही म्हणजे आपल्याकडे स्किल आहे सगळे, तर आपण तिथे छोटा धंदा व्यवसाय करू शकतो. तिथून काहीतरी पैसे आले तर आले, पण आपल्याला करणं तर भाग आहे कुठून तरी. आणि जस्ट मी विचार केला, त्याच्यावरती डायरेक्ट प्रॅक्टिकल झाल्याने मी दुसऱ्या दिवशी त्या गावी गेलो जिथे यात्रा भरते. तिथे ॲक्च्युली 2 महिन्या अगोदरच आपल्याला जागा बुकिंग वगैरे करावं लागते. सो डायरेक्टली गेल्यानंतर भेटत नाही. आणि नशिबाने तिथे गावकरी भेटले चांगले, त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी मला जागा दिली, फ्री ऑफ कॉस्ट जागा दिली. जिथे 1000 रुपये स्क्वेअर फूटनी जागा घेतात लोक, म्हणजे सेल करतात भाड्याने. बट मला कोणतेही 1 रुपया न घेता त्या लोकांनी मला, आणि त्यांनी मला छोटीशी झोपडी पण दिली असे करून त्यामध्ये. आणि तिथून त्या 10 दिवसामध्ये जो मला आज म्हणजे आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही तो क्षण. मी जे 10 दिवसामध्ये 1.5 लाख रुपये तिथून कमवले. आणि माझ्या बायकोच्या डिलिव्हरीचा खर्च तिथून मला थोडा रिलॅक्स फील झाला. आणि मग म्हणलं की यार, ह्या धंदे मला आज जिवंत ठेवलाय, तर ह्या धंद्याचे मी नेहमी रिस्पेक्ट करणार. मला आज मी तुमच्या समोर उभा आहे ना, फक्त त्या धंद्यामुळे, आणि म्हणून त्याची मी नेहमी रिस्पेक्ट करतो. मला वाटतं तुझी जी मुलगी आहे मला मुलगी आहे. मग तुझा लक फॅक्टर आहे ती. लक फॅक्टर तू मानतो या गोष्टी? हो, लक फॅक्टर. ती येण्याआधीच तुला ते देऊन मार्ग दिला मला. त्या मार्गावरती आज मी, माझा दृष्टिकोन आहे, आज स्वप्न बघतो त्याच मार्गावरती. आणि आज ते खरे पण होताना दिसतात. आज हे जी गोष्ट मी तुमच्या समोर बसलोय बोलतोय, हे फार फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. खरंच अनबिलिव्हेबल आहे गोष्टी. ती लक्ष्मी तुझ्यासाठी, तुझी बायको तुझ्यासाठी लक्ष्मी. खूप खूप खूप. आणि महत्वाचं म्हणजे माझी बायकोबद्दल सांगायचं झालं ना, आज ती म्हणून माझ्यामध्ये हिंमत आहे करण्याची. कारण की जेव्हा सुरुवात केली ना, ठीक आहे, ते 10 दिवस झाले, तिथून मी जन्म, त्यानंतर काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझं लव्ह मॅरेज आहे. त्याच्यामध्ये तिच्या घरचे लोक माझ्याकडनं काय दृष्टिकोनातून पाहतात, आणि तिला पण ते रिलाइज होत असेल का माझा नवरा काय करतो. पण तिने तशी कोणतीही गोष्ट न बाळगता मनामध्ये मला नेहमी हिंमत दिली की तू कर, मी तुझ्या सोबत आहे. आणि ही हिंमत मला आज इथपर्यंत घेऊन आली सर. आणि म्हणजे चालू झालं, मी टिटवाळा म्हणजे गाव आहे आमचं, तिथून स्टार्ट केलं मी. का बोलू चला हाच धंदा करूया. पण तिथं मला जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटला नाही. ॲक्च्युली ती कमर्शियल थोडा रेसिडेन्शियल एरिया होता, त्यामुळे. मग तिथून मी ट्रेन बसलो, कल्याण टिटवाळा स्टेशनमध्ये. ट्रेनमध्ये बसलो, किटली माझ्या हातामध्ये. मी चाय किटली मतलब ट्रेनमध्ये पण विकली चाय. लोकल ट्रेन? हा, लोकल ट्रेनमध्ये. म्हणजे जाता म्हणजे कोणती मला म्हणजे माझी लाज शरम पूर्ण विकून आलो होतो मी त्या जत्रेमध्ये. माझं 12 झालंय फक्त. ओके. आता हे जेव्हा करत होतस तेव्हा टिपाटिपणी तर येत असेल तुला, तेव्हा लोक बोलत असेल काय करतो. लोकांचा दृष्टिकोन माझ्याकडे पाहण्याचा एकदम वेगळा होता. आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, आज मित्र जरी मला भेटले तरी त्यांना कुठेतरी कमी पण वाटायची. माझ्या हातात किडली असेल, मी मार्केटमध्ये फिरायचो सर, तर त्यांना किडलीमुळे
त्या मित्रांना माहिती नसेल की 10 दिवसात जर त्यांनी 1.5 लाख रुपये कमवले तर कधी ना कधी काहीतरी करणार आहे, हे त्याचं ध्येय होतं. आज मला वाटतं ती मित्र दिसत असतील, काय रिॲक्शन असतात त्यांचे त्यावेळी, की त्यांना तुझ्या नजरेत नजर मिळू शकतात ते आता यावेळी? सर आता ते डिपेंड करतो त्यांच्यावरती, कारण की अजून पण ह्या धंदे मला खूप साथ दिली खरंच. किती वर्षापासून ह्या धंद्यात आहेस? जवळपास मला आता 2.5 वर्ष झाली सर. 2.5 वर्ष. आणि मी कल्याणमध्ये म्हणजे 1 महिना मी 10 दिवस तिथे केलं फक्त. 10 दिवसानंतर कल्याणमध्ये आलो आणि कल्याणमध्ये मला जो रिस्पॉन्स भेटला, जे म्हणजे आपल्या टेस्टवरतीच जे लोकांनी माझी माउथ पब्लिसिटी केली, ती म्हणजे अगदी अनबिलिव्हेबल. मला विश्वासच वाटत नव्हता का मला ह्या धंद्यातून इतका रेव्हेन्यू जनरेट होईल. कारण की लोक धंदा करतात भरपूर, पण आज 90% फेल आहेत धंदे चायचे. पण तू केडली अशा केडल्या किती असतात तुझ्यासोबत? हे याच्या माझ्या 5 किटल्या असतात त्या डेली, हे सगळं तू कॅरी करतो? हा कॅरी करतो. म्हणजे माझं घर जवळ आहे तिथून. पहिल्यांदा मी काय करायचो सर, माझं जेव्हा स्टार्ट झालं ना, तर माझं गाव कल्याण तालुक्यापासून जिथे मी आज धंदा करतो तिथून 13 ते 14 किलोमीटर दूर आहे माझं गाव. आणि सब्जी मंडी सकाळी ओपन होते 4ला. तर माझी बायको 3:30 वाजता उठायची, मला चाय बनवून द्यायची. जवळपास आम्ही तेव्हा 15 लिटर चाय मी तिकडनं बनवून आणायचो गाडीवरती. सकाळी मी 5 वाजता निघायचो, मग 5:30 वाजेपर्यंत मी मार्केटला यायचो. चाय वगैरे विकून वगैरे 10 वाजता मी घरी जायचो. असं करून मी महिन्याला रेव्हेन्यू तेव्हा लाखाच्या आसपास रुपये रेव्हेन्यू मतलब जनरेट करायचो शॉर्ट टाइममध्ये. म्हणजे जवळपास मी 5 वाजता गेलो, 10 वाजता मी रिटर्न घरी यायचो आणि त्यानंतर पूर्ण माझ्याकडे वेळ खाली असायचा. त्यामध्ये मी काहीतरी छोटा मोठा करण्याचा प्रयत्न करायचो. बट याने मला चांगला रिस्पॉन्स दिला, त्यामुळे मला याच्यावरच फोकस करावा. आणि मग गावातनं मी डायरेक्ट शहराकडे आलो आणि तिथे छोटासा चाळीमध्ये रूम आहे आपला, चाळीमध्ये राहतो. कारण की माझी गरज भागली पाहिजे, माझा हा मोटिवेट. कारण की फ्लॅटमध्ये जाऊन आणि काय लोकांना दाखवून मला मतलब नाही, माझी गरज भागते कुठेतरी. त्यामुळे मी तिथे राहतो आज आणि तिथून माझा धंदाच मी ऑपरेट करतोय घरनंच. ना माझं कोणत्याकडे शॉप आहे ना काही आहे. तुला माहिती आहे याआधी तो डॉली चायवाला तू नाव ऐकलं? हो. किंवा तो MBA चायवाला होता, ज्याने MBA ची डिग्री घेतली, त्याला काहीच मिळालं नाही. त्याने नंतर मग चाय विकून सेम हाच फॉर्म्युला होता आणि तो सक्सेसफुल झाला. नंतर मग त्यांनी फ्रँचायझीज केल्या, तो लॉसमध्ये गेला. डॉली चायवाला आज त्याच्या अनेक फ्रँचायझीज आहेत. आज एक उद्योजक म्हणून तू आता जो काही सोशल मीडिया वापरतोय, उद्योगी नरेन या नावाने तू सोशल मीडिया आता हे करतोयस. तुला नाही वाटत लाखो करोडो लोकांपर्यंत तू पोहोचतोयस? लोक कदाचित सगळ्यांचा पॉईंट ऑफ तो पण असेल की तू पण लवकरच फ्रँचायझी वगैरे चालू करशील. हा सर, माझा चालू आहे. वा, माझं चालू आहे. पण कसं माहिती आहे का सर, थोडा माझा बॅकग्राऊंड नाही बिझनेसमध्ये. म्हणजे माझ्या फॅमिलीमधला मी पहिला व्यक्ती इतक्या मध्ये त्या विचाराने जातोय. म्हणजे बिझनेस बोला तर हा सर्वसामान्य माणसाचं काम नसतो. आपण बिझनेस हा रोजीरोटी पण होतो. म्हणजे आपण रोजीरोटी म्हणून केलं तर बिझनेस तो रोजीरोटी आहे, तो बिझनेस नाही. बिझनेसला तुम्ही तेवढा मोठा जाईल तो बिझनेस असतो. म्हणजे जेवढा ग्रो कराल, कारण की आज आपण वडापाव विकतो, पण आयुष्यभर आपण तिथे वडापाव विकत बसलो ती आपली रोजीरोटी होते सर. पण तिथून जर आपण काहीतरी ध्येय आणि काहीतरी उद्दिष्ट ठेवले का बाबा इथून आपल्याला त्या लेवलला जायचंय, तर त्याला म्हणतात बिझनेस माझ्या मते. तर इतरांच्या मते काय बिझनेस आहे ते मला माहिती नाही, पण माझ्या मते काय तर तुम्ही ज्या जागेवरती आहेत त्या जागेवरती आयुष्यभर राहू नका. तिथून ग्रो करण्याचा प्रयत्न करा, अपग्रेड करा स्वतःला. कारण की आज बरेचसे लोक बघतोय मी, आपले मराठी उद्योजक म्हणा कोण येतात, तर आज 35-40 वर्ष ते एकाच जागेवरती आहेत, पण तिथून स्वतःला अपग्रेड करायला किंवा म्हणजे बिझनेसला पुढे नेण्याचं काम करत नाही. आता तू हे जे करत होतास इथपर्यंत आलास, ह्याच्यानंतर घरून कसा सपोर्ट आहे किंवा तुझ्या फॅमिलीमध्ये? ऑब्व्हियसली तुझी फॅमिली तर खुश आहे. तू जसं म्हणालास की तुझं लव्ह मॅरेज झालं, तुझ्या मिसेसकडनं ती साईड थोडीशी कमजोर, पण ते विचार करतायत की अजून ऍक्सेप्ट केलेलं नाही. ऍक्सेप्ट केलं नाही म्हणजे घरी, पण ही तरक्की बघून करतील असं वाटतं. एक ना एक दिवस येईल तो, जेव्हा तू जाशील त्यांचा हे आशीर्वाद तुला लाभेल असं वाटतं. आशा करतोय करतील. पण आता मला सांग, लव्ह मॅरेजमध्ये म्हणजे काय, जात पात धर्म ह्या पलीकडे आपण लोक विचारच नाही करत. आपण हा नाही विचार करत की मुलगा किती चांगला आहे. हे तुला असं वाटत नाही की ज्या मुलीने तुझ्यावर मॅरेज केलंय, लग्न म्हणून ती एक तुझा संसार राबवते, आज तुम्हाला एक छोटं बाळ आहे, तू एक उद्योग करतोयस आणि त्यात तुला कुठेतरी सक्सेस मिळत आहे, प्रेमही मिळत आहे, तू आता इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखू लागलेत लोक. हे सक्सेस तुला तिथपर्यंत नेईल असं आशा आहे.
पण तुला वाटत नाही समाजामध्ये अजूनही तीच मानसिकता आहे, लोक सुधरत नाही? समाजामध्ये मानसिकता सर खूप भयानक मानसिकता आहे आजही, आजच्या जनरेशनमध्ये. आणि आजची पिढी ही मानसिकता ठेवू नये, म्हणजे ते खूप ॲक्च्युली मतलब कोणत्या शब्दात त्याचं वर्णन करून मला समजत नाही. कारण की ती मानसिकता म्हणजे शिकलेली लोक आहेत, चांगले एज्युकेटेड लोक आहेत, आणि तुमची मानसिकता ही असेल तर खरंच आपल्या येणाऱ्या पिढीला किंवा खूप ती धोकादायक ठरणार आहे. कारण की आज ह्या मानसिकतेची आवश्यकता नाही आपल्याला. बरोबर. पण समाजाने मुलगा किंवा मुलगी ते कसे आहेत, त्यांच्या घरातले काय काय बॅकग्राऊंड आहे हे बघावंच. पण मग जात धर्म हे सोडून याच्या पलीकडे जाऊन तो मुलगा माझ्या मुलीला किती चांगल्या पद्धतीने ठेवतोय हे बघावं, अशी आशा आहे की नक्कीच फ्युचरमध्ये दोन्ही फॅमिली एकत्र येतील आणि तुम्ही तुमचा संसार आणि तिचे आई वडील आणि तुझे आई वडील सुद्धा एकमेकांना भेटतील, गेट टुगेदर होईल ही आशा आहे. आणि हे जे आहे ना मिस्टर मोहब्बत वाली चाय, ही जी चाय आहे ते मला वाटतं एक दिवस ते स्वतः येऊन पितील आणि ते बोलतील खरंच ह्या माणसापण आपण दूर नव्हतो गेलो पाहिजे आणि ह्याच्याबरोबर आपण राहिलो पाहिजे होतं. आमची पण आशा आहे. पण मला तुला एक विचारायचं आहे की आज समाजामध्ये जी मुलं आहेत, एज्युकेटेड आहेत, MBA केलेले आहेत, CA केलेले आहेत, लोक बराचसा वेळ मोबाईलमध्ये इकडे तिकडे, किंवा बरेचसे लोकांना मी स्वतः ओळखतो की त्यांचं आयुष्य ते झोपण्यात घालवतात, जेव्हा कर्माची वेळ येते तर कर्म करत नाहीत. मग असल्या लोकांसाठी काय मेसेज आहे? कारण मी तुझं आता तू जर्नी जे सांगतोयस, तुलाही वेळ होता, तुला कसं जगायचं हे तुला माहिती होतं, तू ह्याच्यातून मार्ग काढलास. आज तुला माहिती होतं की हा छोटा धंदा आहे, पण तुझ्या दृष्टीने हा मोठा तू केलास. पण जेव्हा सुरुवात होती तेव्हा तो लोक नावच ठेवायची. बरोबर. सक्सेस सबको दिखता है, उसके पीछे की कहानी नहीं दिखती. तर काय सांगशील? आज कसं माहिती आहे का सर, आज तुम्ही म्हणाले शिकलेली लोक आहेत, बसून आहेत घरामध्ये किंवा मोबाईल स्क्रोल करत बसतात. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे शिक्षण आहे, भरपूर शिक्षण आहे, मी शिकलोय, हा एक ॲटिट्यूड असतो. आणि समाजामध्ये आपल्याला लोक काय बोलतील किंवा आपल्याला त्यांच्या दृष्टीने आपल्याला कसं बघतील आपल्याला, तर ह्या भीतीमुळे लोक आज पण घरामध्ये बसून आहेत. पण मी म्हणतो काय माहिती आहे का, आता काही लोक अशा माझ्याकडे येतात, शिकलेले आहेत भरपूर. आज एकच फोन आला होता मला की ते भाऊ सिव्हिल इंजिनियर होते, पण त्यांचे काही प्रॉब्लेम, फायनान्शियल खूप अडचण आलेली त्यांच्यामध्ये. बट आता त्यांनी जो इगो ठेवला का मी सिव्हिल इंजिनियर आहे, मी कसं काम करू, मी काय काम करू, मी काय काम करू. पण त्यांनी तसा विचार करा मला फोन केला, दादा माझी फायनान्शियल कंडिशन इतकी खराब आहे का मी आता सध्याच्या स्टेजला ना, तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट सांगता ना, ही झिरो इन्व्हेस्टमेंट, ती पण मी करण्याचा योग्य मतलब कॅपेबल नाही सर, इतकी खराब आहे. बट मी त्यांना हिंमत दिली थोडी, सर तुम्ही घाबरू नका, नक्कीच तुम्ही याच्यातून बाहेर पडतील. पण तुम्ही जी हिंमत केली करण्याची आज, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही हिंमत केली ना, हिला प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही जा, वा वा वा, तेव्हा तुम्हाला अनेक मार्ग तिथून भेटणार. फक्त तुम्ही सुरुवात करा. म्हणजे बघा, सुरुवात तुम्ही कुठून करताना मॅटर करत नाही, तुमचा दृष्टिकोन काय हे मॅटर करतं. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात करा, त्यामुळे तुम्हाला मार्ग अनेक भेटतील त्याच्यामध्ये. मला तुझं अगदी पटतंय. बघा, एक खूप सुंदर असा मेसेज आहे आणि तमाचा सुद्धा आहे. 12वी पास झालेला मुलगा, परिस्थितीने त्याला ह्या धंद्यात आणून ठेवलं. नंतर मोहब्बतची चाय म्हणून त्याने एक प्रोडक्ट लॉन्च केला. स्वतः कुठे पण जिकडे जागा मिळेल तिथे ट्रेनमध्ये तो विकू लागला. लोकांनी आधी नावं ठेवली, आज लोक त्याच्याकडनं सल्ला घेत आहेत. एक खरी गोष्ट आहे, आपल्याकडे ना सक्सेस पाहिला जातो. सक्सेसच्या मागची कहाणी जी आम्ही आता चर्चा करतोय ती मला कळते, थोडी इमोशनल आहे. ह्याच्यामध्ये एक संघर्ष नडलेला आहे, एक संघर्ष भिडलेला आहे. त्या संघर्षावरती मात केलेली आहे आणि कुठेतरी उद्योजक म्हणून एक व्यक्ती बाहेर पडतोय ज्याचं नाव आहे उद्योगी नरेन. ह्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, ह्याला जास्तीत जास्त लोकांचं प्रेम द्या. त्याला अजून काही नको आहे. सल्ले तुम्ही स्वतःचे घेऊ शकता स्वतःकडनंच, कारण माणसाला अनुभव खूप काही शिकवतो. नरेनचा जो अनुभव आहे तो इतरांना जर इन्स्पायर करत असेल तर मला वाटतं की ह्याच्यापेक्षा मोठं शिक्षण अजून काही नसावं. ह्याला म्हणतात एज्युकेशन. त्यामुळे फक्त 12वी शिकून जर एक उद्योगी, एक नवीन उद्योगी मराठी तो लोकांना, लाखो लोकांना जर प्रेरित करत असेल तर मला वाटतं की आपण त्याला शुभेच्छा देऊया आणि त्याला पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन देऊया. कारण तू जे करतोय ते कमाल आहे.
कमी शिक्षण असून जर तू एज्युकेटेड लोकांना ॲक्च्युअल प्रॅक्टिकलचे नॉलेज देतोय ना, धडे देतोय ना, ते बेस्ट आहेत. मला एक जाता जाता एक गोष्ट तुला विचारायची आहे. कोणत्याही 2 गोष्टी सांगशील ज्या तुझ्या नेहमी लक्षात राहतील. एक तर तो होता अपमान, एक अपमान जो ठेस लागली तुला, ते दुसरं तुझ्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट जेव्हा तू खूप आनंदी होतास. या 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे ना, तुम्ही जे म्हणाले पहिले अपमान, हां तर माझ्या आयुष्यामध्ये 4 गोष्टी आहेत त्या आजही माझ्या नजरेसमोर आहेत, डोळ्यासमोर आहेत. आणि त्या नजरेसमोर ठेवूनच आज जी हिंमत करतोय पुढे जाण्याची, आज जी माझ्यामध्ये ऊर्जा निर्माण होते ना, ते 4 गोष्टी आहेत. आणि ते 4 गोष्टी अशाच आहेत ना, का एक वेळ अशी होती का माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं हार्नियाचं. आणि त्यावेळेस माझी फॅमिली त्या शहरामध्ये, आता मला त्या लोकांचं नाव नाही घ्यायचं किंवा कोणाचं नाव नाही घ्यायचं, बट एक्झाम्पल देतो मी की त्या शहरामध्ये माझं कोण नव्हतं, ज्या शहरामध्ये माझ्या आईचं ऑपरेशन झालं. आज म्हणजे ती स्टेपला होती डायरेक्टली त्यावेळेला. आज आई माझी नाही माझ्यामधून, आणि ती मला पाहिलं असतं हे सगळ्या गोष्टी मला लोक इथं मान, ती खरंच आनंदी झाली असती. बट त्यावेळी मी खूप लहान होतो सर, आणि आईचं ऑपरेशन झालं ते शहरामध्ये कोण नाही, पण माझं घरातल्या व्यक्ती तिथे होते, त्यांचं घर होते, राहत होते. पण आमची परिस्थिती एवढी कठीण होती का तो ऑपरेशन आम्ही म्हणजे गव्हर्नमेंटलाच केलेला. आणि त्यावेळेला पप्पाची फायनान्शियल कंडिशन एकदम म्हणजे मी काहीच नव्हते. आणि समोर लहान होतो मी, खूप बघत होतो, सगळ्या गोष्टी समजत होत्या. आणि जेव्हा तिथं आसरा द्यायचा वेळ येतो तेव्हा घरच्यांनी मला ॲक्सेप्ट नाही केलं माझ्या आईला, का मग नको ती आजारी, तिला घरात नको. आणि आम्ही त्या वेशीवरती उभं होतो बाहेर, पण आम्हाला घरात घेतलं नाही. आणि ती आज काल आजही मला लक्षात आहे ती गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे चपलीवरून माझ्या आईची लायकी काढलेली चप्पल, म्हणजे आज एक साधी चप्पल त्यांनी माझ्या आईची लायकी काढली. त्या आई समोर बोलली का नरेन तू एक दिवस खूप मोठा हो. या भावना आहेत. हा अपमान आहे. अपमान म्हणजे कोणाची बदला नाही घ्यायचा आहे. नाही बदला नाही मला सर, माझ्या करिअरमधून मला ॲक्च्युली त्या गोष्टी घडवत आहेत आज. मी त्यांचं धन्यवाद करतो आज, कारण की त्यांनी जर असं माझ्यासोबत वागलं नसतं, आज माझ्यामध्ये हिंमत आली नसती, ऊर्जा आली नसती, आणि मी कधी पुढे जाण्याचा प्रयत्नच केला नसता. पण त्या लोकांचे मी धन्यवाद आज खूप खूप आभारी आहे त्यांचं, कारण ते आज माझ्यामध्ये ऊर्जा एक आग पेटवत आहेत. सो खरंच मला पण तुम्हाला तेच सांगायचं आहे की अपमान जो आहे ना, अपमान माणसाला घडवतो. 2च गोष्टी असतात. एक तुम्ही काहीतरी करून दाखवायचं, कुणाशी बदल्याच्या भावना नसाव्या, आणि त्या मला वाटतं नक्कीच नाही आहेत. पण माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणं हे अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा गरज असेल तर या, आणि उभा राहिलात तर मला वाटतं लाखो लोक आणि समाज तुमच्यासाठी उभा राहील. मग अशा समाजामध्ये आता त्यांनी लव्ह मॅरेज केलं, लोकांनी त्याला ॲक्सेप्ट नाही केलं. ही कहाणी आहे एका मराठी मुलाची, आणि ही कहाणी दाखवण्याचा या टेलिकास्टच्या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून माझा प्रयत्न आहे, आणि मी दाखवेनच. पण पुढे अशा घटना घडू नये, लोकांनी इन्स्पिरेशन घ्यावं असल्या लोकांकडनं. वाईट वाटतं हे सगळं ऐकून. पण नरेन, जसं आता मी तुला सांगितलं अपमान, आता आपण थोडंसं तुझा एक टर्निंग पॉईंट येतो आयुष्यामध्ये, जिथे तुला वाटलं की नाही आता आपलं खरंच चालू झालं आहे. ती वेळ कोणती होती? जसं तू सांगितलं तुझ्या मुलीचा जन्म, ती वेळ तुझ्या आयुष्यात आता आलेली आहे. आता कसं चाललंय घरी, कसं वातावरण आहे? आता सर फायनान्शियल सगळे व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. आणि म्हणजे आज कोणाकडे मागायची गरज नाही लागत मला, आणि विचारही मी करत नाही कधी, कारण की मला स्वतःच धंदा आहे, रोजची इन्कम माझ्या हातात असते. वा भाई, त्यामुळे मला कधी मी आजपर्यंत कोण मागायचे, लोक माझ्याकडे येतात मागायला. सो पण मी आज म्हणजे मला हे नाही सांगायचं की मी खूप मोठा आहे किंवा लोक येतात, तसं नाही. बट एक्झाम्पल देतो मी, आज मला कोणाकडे मागायची लागत नाही. मला ज्या पैसा मला पाहिजेत ना, ते मार्केटमध्ये जातो, पैसा आणतो चाय विकून. असं यार धन्य आहे तू जे करतो. पण ह्यातला जो खुशीचा मुवमेंट आहे तो कोणता होता? 2022 तुझ्या मुलीचा जन्म माझ्या. आणि आज माझ्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे की मिस्टर मोहब्बतवाली चाय हे एकदा तुम्ही चखून बघा, एकदा त्याचे टेस्ट घेऊन बघा. जर तुम्हाला नाही आवडली तर मी माझं नाव जे अमोल आहे ते वेगळं करेन, अशी मी हमी देऊ शकतो. कारण मला वाटतं की ह्यात मोहब्बत लपलेली आहे, आणि मोहब्बतीची टेस्ट आपण घेतलीच पाहिजे. हा कल्याणला असतो, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी आमचा प्रयत्न होता. खूप खूप शुभेच्छा तुला, आणि थँक्यू सो मच. तू वेळ काढलास आणि तुझी पूर्ण जर्नी सांगितली. खूप काही बोलायचं आहे,
पण वेळ थोडा कमी आहे. मला वाटतं की अजी जर्नी बाकी आहे. बायोग्राफी वगैरे ह्या नंतर जेव्हा माणूस खूप मोठा होतो तो ह्यात नसतो, पण जिथे जागता एक उदाहरण आपल्यासमोर आहे, एक मराठी मुलगा. त्या मराठी मुलाला आपण सपोर्ट नाही करणार तो कोण करणार? तुम्ही डॉली चायवाल्याची चहा पिला असेल, आमच्या उद्योगी नरेनची चाय पिऊन बघा, तुम्हाला मजाच येणार. आणि हा मुलगा मुंबईत राहतो, त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये कधीही भेटला तर हक्काने भेटा, चायचा आस्वाद नक्कीच घ्या आणि पाहत राहा पॉडकास्ट विथ RJ अमोल आणि सोबत नरेन. थँक्यू सो मच. प्रेम करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू नरेन. थँक्यू सर. काय एक मेसेज जाता जाता कोणाला द्यायचं असेल तर? मी एकच माझ्या आजच्या तरुण पिढीला सांगेल की भावना, तुम्ही कोणतेही जर तुमच्या काही नाही असं कधी समजू नका. तुमच्यामध्ये हिंमत असेल ना, तर तुम्ही तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास असेल, तुमच्यामधला आत्मविश्वास हा पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास तुमच्यामध्ये पाहिजे, तर तुम्ही कोणती गोष्ट साध्य करू शकता. जी गोष्ट इम्पॉसिबल आहे ती पॉसिबल फक्त आत्मविश्वासाने होते. आणि जो आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये असेल ना, तर तुम्ही हे जग जिंकू शकता. इतकी हे आत्मविश्वासाची ताकद आहे. हे आत्मविश्वास मी नाव सारखा घेतो कारण की त्याचा मी अनुभव घेतो. कारण की स्वतःवरती आज जे करतोय ना, ह्या आत्मविश्वासाच्या नावावरती करतोय. सगळं आत्मविश्वास आहे माझ्यावर. मी स्वतःला जिंकलेलं आहे आत्मविश्वासाने. तेव्हा मी सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत माझ्यासाठी. त्यामुळे कोणती गोष्ट करतील तर स्वतःवरती विश्वास ठेवून करा. तुम्हाला नक्कीच त्याचा 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार, हेच मला सांगायचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर.